नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, जे 36 ते 40 साईजचं माप आहे ब्लाऊजचं, त्याच्या मागील गळा उंचीनुसार आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचा आणि मोढा उंची किती घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। तर याचाच मी 28 ते 34 साईज जी आहे त्याचा पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। आता पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला 36 ते 40 साईजचं मापाचं मेजरमेंट सांगणार आहे, गळा रुंदी, शोल्डर आणि मोढ्यासाठी। ओके, जर मी तुम्हाला सगळी साईज एकाच व्हिडिओमध्ये दाखवली असती तर नक्कीच तुम्हाला ते समजलं नसतं आणि खूप सारा गोंधळ तुमचा झाला असता। म्हणून पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे मी पार्ट बनवून तुम्हाला सोपं असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर नक्कीच हाही व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हालाही जर तुमचं माप 36, 38, 40 याच्यामध्ये येत असेल किंवा 39 म्हणजे 36 ते 40 मध्ये जे पण तुमचे मापे येतील त्यानुसार तुम्हाला हे, जर ज्याची गळ्याची उंची 10 ते 12 असेल त्याच्यामध्ये गळा रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, मोंढा किती घ्यायचं यानुसार तुम्ही हा चार्ट बघू शकतात आणि त्यानुसार तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही चेंज करू शकतात। चला तर मग आता सुरुवात करूया। तर बघा, आपली जी पण उंची असेल त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची। आता मला रेडी हवी 14, 1 इंच वाढवून मी पूर्ण उंची घेतली आणि छातीचं माप समजा तुम्ही 36 ते 40 साईजपर्यंत जे पण असेल ते आपल्याला आडवं माप घ्यायचं आणि बॉक्स आखून घ्यायचा आहे। ओके, 2 इंच वाढवून। आता जर तुमचा 36 ते 40 साईजमध्ये 10 ते 12च्या दरम्यान गळा आला तर अशा याच्यासाठी काय करायचं, गळा रुंदी आपल्याला 2.5 घ्यायची, शोल्डर 6 घ्यायचं आणि मोंढा 6 ते 6.25 घ्यायचं। आता बघा, 6.25 कुठे घ्यायचं, जेव्हा तुमचं माप 38 किंवा 40 असेल किंवा त्यांच्यामध्ये असेल तर तेव्हा तुम्ही 6.25चा मोंढा उंची घ्या आणि जर तुमचं 36चं माप असेल तर तुम्ही 6ची मोंढा उंची घ्या। आता हे माप कसं टाकायचं ते तुम्हाला दाखवते। तर गळा रुंदी किती घ्यायची आपल्याला, 2.5ची आणि शोल्डर किती घ्यायचं आपल्याला, 6चं। तर टोटल माप मी शोल्डर किती घेतलं, 6, गळा रुंदी घेतली 2.5, टोटल माप मी इथपर्यंत 6 घेतलं आहे का। ओके, आता आपल्याला काय घ्यायचं आहे, गळ्याची उंची। आता मी 10 ते 12मध्ये तुम्हाला एक 11ची उंची दाखवते। तर आपण ह्या साईडने 11ची उंची घ्यायची। आता खालच्या साईडनीही आपल्याला 2.5चाच बॉक्स ड्रॉ करायचा। ओके, तर आपण हा बॉक्स बनवून घेतो। आणि हा आपला 11चा गळा, मी नॉर्मली गळा दाखवते, जास्त फाकवलेला दाखवत नाही। तुम्हाला जर फाकवलेला लागत असेल तुम्ही तसंही घेऊ शकतात। हा झाला आपला 11 उंचीचा गळा। खालच्या साईडनीही मी 2.5चाच घेऊन हा शेप बनवला। आता शोल्डर तुम्हाला समजलं, गळा रुंदी समजली, उंचीही समजली। आता मोंढा किती घ्यायचा, 6 ते 6.25। तर मी 36चं माप याप्रमाणे 6चा मोंढा उंची घेऊन दाखवते। तर याचाही आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा। आणि मागच्या साईडने जो 1.5 इंचाचं मेजरमेंट घेऊन आपण मोंढ्याचा शेप देत असतो तो सेम आपल्याला घ्यायचा आहे। या स्केलच्या साहाय्याने तुम्ही मोंढ्याचा शेप देऊ शकतात किंवा हातानेही राऊंड शेप बनवू शकतात। ओके, तुम्हाला हे तर तुम्हाला समजलं। तर आता 6 ते 9चा गळा असेल तर आपल्याला किती गळा रुंदी, शोल्डर आणि मोंढा घ्यायचा आहे ते दाखवते। आता आपल्याला गळा रुंदी तर 2.5च घ्यायची, त्याच्यानंतर शोल्डर आहे 6.5चं आणि मोंढा आहे 6.25 ते 6.5। तर गळा रुंदी आपण 2.5 घेतलेलीच आहे। आपण गळा उंची दोघांच्या दरम्यानचा 7चा गळा घेऊया। तर बघा, इकडून मी इथपर्यंत 7चा गळा घेतला, त्याचाही मी बॉक्स बनवला, त्यालाही मी राऊंड शेप दिला।
आता 6.5 का घ्यायचं आहे शोल्डर ते तुम्हाला सांगते. बघा हा गळा जो आहे हाईटला छोटा झाला बरोबर. तर इथला जो पार्ट आहे खूप खेचल्यासारखा कस्टमरला वाटेल किंवा ज्याचं पण ब्लाऊज आहे त्याला वाटेल. तर तो वाढवण्यासाठी इथला पार्ट आपल्याला इकडं कसा हा पार्ट गळा मोठा असल्यामुळे हा जो पार्ट आहे गळ्याचा तो फाकला जातो. फाकल्या गेल्यामुळे हे जे शोल्डर आहे आपल्या ह्या साईडने जातं. हा गळा छोटा असल्यामुळे हा जो शोल्डर आहे तो फाकला गेला जात नाही. त्याच्यामुळे इकडं ताण पडल्यासारखा वाटतो. तो ताण पडू नये म्हणून आपल्याला 6.5चं हे शोल्डर घ्यावा लागतो. तर तुमचा जो पण 6 ते 9च्या दरम्यान गळा येईल तर तुम्ही 6.5चं शोल्डर शिवा म्हणजे ड्रॉ करा. आणि गळा उंची आपल्याला 6.25 ते 6.5चं घेते. आता मी समजते 40चं माप आहे तर 6.5चं मी एक मोंढा उंची घेत आहे. आता मोंढा उंची का वाढवायची ते पण तुम्हाला सांगते. यालाही तुम्ही या साईडने 1.5 इंच देऊन हा शेप राऊंड शेप बनवून घ्यायचा. आता शोल्डर का वाढवायचं ते तर तुम्हाला मी सांगितलं. आता मोंढा उंची का वाढवायची तेही सांगते. तर बघा तुमचं हे इकडचा पार्ट वाढवल्यानंतर हा जो पार्ट आहे राऊंड बघा छोटा झालेला दिसला हा आपल्याला मोंढा बरोबर. त्यावेळेस काखेमध्ये ब्लाऊज थोडंसं कासल्यासारखं वाटेल. त्याच्यामुळं हा अर्धा इंच आपल्याला नक्कीच मोंढा उंची वाढवावी लागते आणि हा राऊंड शेप आपल्याला इकडून बनवावा लागतो. ओके. आता जर तुमचा 3 ते 5च्या दरम्यान गळा असेल, आता हा सगळ्यात छोटा गळा आहे, नक्कीच लक्ष देऊन बघा. कित्येक जणांना छोटे गळे हे नक्कीच लागतात. जसे 5चे म्हणा, 3चे म्हणा, 3.5चे म्हणा. त्यावेळेस आपल्याला शोल्डर किती ठेवायचं आणि मोंढा किती ठेवायचा तेही सांगते. तर जर तुमचा समजा 3चा गळा आहे तर तुम्हाला गळा रुंदी किती घ्यायची 3.5ची. तर ही 3.5ची आपण गळा रुंदी घेतली आणि शोल्डर किती घ्यायचं आपल्याला 7.5चं. 7.5चं नक्की शोल्डर ठेवत चला. आणि ह्या साईडने समजा 3चं आहे आपण 3वर निशाण मारून हा गळ्याचा बॉक्सही बनवून घेऊया. याचाही आकार आपण गळ्याचा देऊन घेऊया. आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एवढ्या छान म्हणजे खूप एक्सप्लेन का करत आहे ते तुमच्या लक्षात ठेवा. आपल्याला गळा रुंदी का वाढवावी लागते आणि शोल्डर का वाढवावं लागतं, मोंढा उंची का वाढवावी लागते, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं क्लिअर करत आहे. आता बघा ही जर उंची एवढ्याच याच्यात जर तुम्ही 3ची उंची घेतली असते 2.5मध्ये हा राऊंड एवढाच झाला असता आणि गळाचं जी रुंदी आहे ती एवढी तो गळा कसं काय पाठीमागून व्यवस्थित बसला असता आणि शोल्डर हे आपलं व्यवस्थित कम्फर्टेबल बसलं नसतं. जर तुमची 3 ते 5च्या दरम्यान गळा आला तर तुम्हाला नक्कीच शोल्डर 7.5चंच घ्यायचं आहे. हे तुम्ही ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका. आणि आपल्याला आता हे जर हेही वाढवलं तर आपला जर मोंढा आपण हाच ठेवला तर इथून शेप देऊन आपण हा शेप दिला तर बघा तोही किती छोटा होईल. तर अशा वेळेस आपल्याला मोंढा उंचीही वाढवावी नक्कीच लागते. तर बघा समजायचं तुमचं जर 38चं माप असेल तर तुम्हाला 7ची मोंढा उंची ही घ्यावाच लागेल. अर्धा इंचाचा डिफरन्स आहे, पाव इंचाचा डिफरन्स आहे, पण खरंच तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की एवढ्या पॉईंटनी सुद्धा ब्लाऊज खराब होते आणि ब्लाऊज व्यवस्थित अशी बसत नाही. आपलं शोल्डर वाढलं तर हे बा शोल्डर वाढलं तर मोंढा उंची ही इकडं वाढल्या गेलीच पाहिजे. हे टोटल आपण 7.5चं शोल्डर घेतलं, हे 6.5चं शोल्डर घेतलं, ही 6ची घेतली, ही 6.5ची घेतली आणि हे 7चं घेतलं. आता ह्याही साईडने आपल्याला इकडून आपल्याला 1.5चं निशाण देऊन मागचं शेप बनवायचा आहे. ओके. तर बघा नक्कीच तुम्हाला हे तिन्ही पार्ट समजले असणार. तर बघा हा चार्ट तुम्हाला कसा वापरायचा हेही मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हालाही नक्कीच समजलं असेल की मागील गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला कुठे
शोल्डर किती, मोंढा किती आणि गळा रुंदी किती घ्यायचं हे नक्कीच तुम्हाला समजलेलं असणारच. मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. आता बघा, जर मी तुम्हाला 28 ते 40 साईज एकाच व्हिडिओमध्ये सांगितली असती तर नक्कीच तुम्हालाही समजली नसती. त्याच्यामुळे मी हे छोटे छोटे पार्ट बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा का हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आता पार्ट 3मध्ये तुम्हाला 42 ते 38 साईज मी नक्कीच सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. खूप मोठ्या साईज आहे ते नक्कीच कधी ना कधी आपल्याला शिवायला येतच असतात. त्यावेळेस तुमची दगमग होऊ नये, तुम्ही अडखळ होऊ नये यासाठी नक्कीच तोही व्हिडिओ नक्कीच बघा. थँक्यू.